नमस्कार मित्रांनो, मी नागरिक सर, संचालक आदर्श कम्प्युटर सेंटर देवळा. आज आपण ट्रिपल सी या कोर्समध्ये AI कोडिंग या HTML लँग्वेजमध्ये आपल्याला जर वेब पेजमध्ये बॅकग्राऊंड इमेज घ्यायची असेल आणि इमेज घ्यायची असेल तर ती कशी घ्यायची ते बघणार आहोत. सर्वप्रथम आपण नोटपॅड घेऊया, ज्याच्या सहाय्याने आपण कोडिंग करतोय. त्या अगोदरचे व्हिडिओ तुम्हाला माहीतच आहे. नोटपॅडमध्ये HTML कसं आपण कोडिंग करायचे आहे, HTMLची सुरुवात कशी करायची आहे ते आपण शिकलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला आपले अगोदरचे व्हिडिओ बघावं लागतील. आपण HTML इथे चालू केलं आहे बघा, HTML इथं क्लोज केलं आहे. नोटपॅडमध्ये एक टायटल देऊया आपण, टायटल टॅग चालू करून देऊ. एक टायटल टॅग दिलं, त्याच्यामध्ये टाईप केलं आहे माय वेब पेज अशा प्रकारचं, आणि टायटल इथे क्लोज केलं आहे. हे बेसिक सर्व झालेलं आहे आपलं अगोदरच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. आता आपण इथे घेऊया बॉडी बॅकग्राऊंड, टाकूया डायरेक्ट आपण. आपल्याला बॉडी बॅकग्राऊंड BACKGROUND बॉडी बॅकग्राऊंड म्हणजे आपल्याला पेजमध्ये, वेब पेजमध्ये पूर्णच्या पूर्ण पेजमध्ये जर पूर्ण पेजमध्ये बॅकग्राऊंडमध्ये जर इमेजेस घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला बॉडी बॅकग्राऊंड हा शब्द घ्यावा लागेल. आणि जर कलर हवा असेल तर बॉडी BG कलर असं स्पेलिंग घ्यावं लागेल. हा बॉडी बॅकग्राऊंड आणि BG कलर याच्यामध्ये थोडा फरक आहे. बॉडी म्हणजे पूर्ण पेजमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड टाकायचं आहे, आणि ते पेजमध्ये बॅकग्राऊंड घेताना पूर्ण इमेज येईल, त्यासाठी पण बॉडी बॅकग्राऊंड हा शब्द वापरलेला आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला बॉडी बॅकग्राऊंड घ्यायचं आहे, तर कुठलं पेज घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला जायचं आहे ज्या ठिकाणी आपण सेव्ह करून ठेवलेलं आहे दिस PCमध्ये ते इमेजेस आपण इथून सिलेक्ट करायचे आहे. जो इमेजेस आपल्याला बॉडी बॅकग्राऊंड म्हणून हवा आहे त्याचं आपण लोकेशन तिथे टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल ही इमेज आपल्याला घ्यायची BG म्हणून, तर राईट बटन क्लिक करायचं आणि इथं प्रॉपर्टीजमध्ये जाऊन त्याचं लोकेशन आणि नाव लक्षात ठेवायचं. हे बघा, या इमेजचं नाव आहे BG आणि टाईप आहे त्याचा JPEG फॉर्मॅट आहे, म्हणजे BG.JPG असं आपण टाईप करावं लागेल. आणि लोकेशन आहे D ड्राईव्ह आणि AI, बस एवढंच लोकेशन आहे. ते आपण इथे कॉपी करूया, Ctrl+C, आणि इथे आपण कॉमायनेटेड कॉमामध्ये Ctrl+V पेस्ट करू. म्हणजे D ड्राईव्हमध्ये AI नावाचं फोल्डर आहे. AI नावाच्या फोल्डरमध्ये काय BG.JPG नावाची काय आहे फाईल आहे. अशा प्रकारे बॉडी बॅकग्राऊंडमध्ये D ड्राईव्ह आणि त्याच्यामध्ये AI नावाचं फोल्डर आणि BG बॅकग्राऊंड नावाची एक काय आहे इमेज आहे. ती इमेजचं नाव आपण ते टाईप केलं आहे. फॉर्मॅट JPG असेल तर JPG टाका, PNG असेल तर PNG टाका, इत्यादीमध्ये चूक व्हायला नको. बॉडी बॅकग्राऊंड टाकलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे आपण काय करूया, इथे बॉडी क्लोज करूया, क्लोज बॉडी. बस एवढंच आपल्याला करायचं आहे. का बॅकग्राऊंडमध्ये इमेजेस येते का एवढं आपल्याला चेक करायचं आहे. सेव्हमध्ये जायचं आहे, आपण डेस्कटॉपलाच सेव्ह करूया. त्याचं नाव देऊ आपण बॉडी BACKGROUND.HTML कंपल्सरी, आणि सेव्ह करायचं. जर तुमचं हे कोडिंग बरोबर असेल तर तुमचं बॉडी बॅकग्राऊंड हे मिनिमाइज करून देऊया. हे बघा, डेस्कटॉपवरती बॉडी बॅकग्राऊंड आलेलं आहे. याच्यावरती क्लिक करून बघूया. जर ती इमेज आली असेल तर तुमचं काय झालेलं आहे, कोडिंग बरोबर आलेलं आहे. अन्यथा हे तुमचं वेब पेज आहे. वरती बघा, टायटलमध्ये आले असेल माय वेब पेज, आणि बॉडी बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला पूर्ण पेजमध्ये बॅकग्राऊंड इमेज इथे आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही नोटपॅडमध्ये कोडिंगच्या सहाय्याने HTML चालू केले, HTML क्लोज केलं, टायटल चालू केलं, टायटल क्लोज केलं, आणि बॉडी बॅकग्राऊंड म्हणजे पूर्ण पेजमध्ये, वेब पेजमध्ये आपण इथे अशा प्रकारे HTMLच्या सहाय्याने इमेज बॅकग्राऊंडमध्ये घेतलेली आहे. धन्यवाद.